महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा। तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका। न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा। मी सोमनाथ गायकवाड, श्री क्षेत्र कोळीचा आहे। मी गेले 25-30 वर्षापासून अण्णांचं काम करतोय आणि अण्णांचं तालुक्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन लोकांना मिळते। आज या MIDC असेल, खेडच्या पूर्व पट्ट्यामध्ये स्थानिक लोकांना खूप चांगल्या पद्धतीने लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अण्णांचं असंच मार्गदर्शन सर्वांना तालुक्याला लाभेल। आणि माझ्या गावामध्ये स्वतः अण्णांनी लाईट असेल, पाण्याची व्यवस्था असेल, आज सिमेंट काँक्रीटचे रोड असेल, ग्रामपंचायत असेल, आज इतर भरपूर अशी कामं अण्णांनी केले। इथून पुढच्या काळामध्ये पण अण्णा असेच वाटचाल करत राहतील आणि त्यांना मंत्रिपदाची संधी 1000% आपला खेड तालुका मिळवून देईल आणि तालुका त्यांच्या पाठीशी उभा राहील अशी खात्री करतो आणि मी थांबतो। 20 वर्षापासून दिलीप अण्णा मोहिते खेड तालुक्याचं नेतृत्व करतात आहे। अण्णा आतापर्यंत 3 वेळा आमदार राहिलेले आहेत आणि चौथ्यांदा अण्णा चौकार मारण्याच्या तयारीत आहेत। आणि अण्णांना आमदार करण्यामागच्या लोकांचा हेतू हाच आहे की अण्णा लोकांची कामं करतात आहे। आज कोणतंच असं गाव नाही की तिथं अण्णांनी काम केलेलं नाही आहे। असं विरोधक असो किंवा आपला माणूस असो, अण्णा कोणाचाही न विचार करता निष्पक्षपातीपणाने काम करत असतात आणि कोणालाही कोणत्याही कार्यकर्त्याला न दुखवण्याचं काम अण्णांनी आजपर्यंत केलेलं आहे। आणि आजपर्यंत विरोधक म्हणतात की अण्णा असं करतात तसं करतात, पण अण्णा हे सर्वसामान्य जनतेच्या मनात असल्यामुळे अण्णा आज ह्या वर्षी 100% चौथ्यांदा चौकार मारतील आणि अण्णा आमदार होतील आणि खेड तालुक्याचा चेहरामोहरा बदलून टाकतील आणि पुढचा खेड तालुक्यातला पहिला मंत्री म्हणून अण्णांच्या रूपाने आपल्या खेड तालुक्याला भेटणार आहे। अण्णांच्या संपर्कात आम्ही 10 वर्षापासून आहे। रेटोडी गावचे सरपंचपदी माझी अतुल ज्ञानेश्वर थेटे मी पदाचा कारभार बघत आहे। हा कारभार बघत असताना माझ्या कार्यकालामध्ये अण्णांना मी जेव्हा अण्णांच्या ऑफिसला किंवा इथं घरी तेव्हा अण्णांनी मी जे काही गोष्टी मागन त्या अण्णांनी मला दिलेल्या आहेत आणि त्या गोष्टी पूर्ण पण झालेल्या आहेत। अण्णांचा स्वभाव असा आहे का अण्णा कार्यकर्ता कोणता आहे, कुडुल्ला आहे हा बघत नाही, जो आला त्याचं ते काम पूर्णपणे करतात, दिलेला शब्द ते पाळतात। आमच्या गावातले भरपूर रस्ते, दवाखाने, लाईट सुविधा, तसेच आमच्या इकडे आलेली MIDC याच्यामध्ये पण स्थानिक लोकांना त्यांनी न्याय द्यायचं काम केलेलं आहे। अण्णांचा स्वभाव अतिशय स्वभाव पद्धतीचा आहे। कोणताही व्यक्ती आला, कुणीही फोन केला तर त्या फोनला प्रत्युत्तर भेटतं आणि काम होतंच। त्यामुळं भावी आमदार हे अण्णाच पाहिजे, कारण त्यांच्याशिवाय गावचा विकास होणार नाही आणि तालुक्याचा पण विकास होणार नाही। त्यामुळे तमाम जनतेला विनंती करत आहे की ह्यावेळेस आपण अण्णांना संधी देऊन मंत्री बनवू हीच इच्छा। माध्यमातून विविध गावांमध्ये रस्त्याची कामं झाली, गटाराची कामं झाली, जलजीवनची कामं झाली, DPचे प्रश्न सुटले, युवकांना नोकरी लागली, PMT सुरू झाली, अशा विविध प्रकारचे अण्णांनी बरीचशी कामं केली आहेत। त्यामुळं परत दिलीप अण्णा मोहितेच आमदार पाहिजेत। आज ट्रॅफिकचा प्रश्न असो नाही तर कोणता प्रश्न असो, आज त्यांच्या मार्ग स्वरूपात म्हणजे जे ट्रॅफिकचं जे अडचण होती आत्तापर्यंत ती सॉल्व्ह होत चाललेली। परत इथून पुढेही भविष्यात अजून काही पण कामं असली ती अण्णा सॉल्व्ह करणारच, यामुळे अण्णाच पाहिजे। अण्णांनी PMT सुरू केली। आमच्यासारख्या युवकांना STमध्ये प्रवास करताना त्रास व्हायचा, तर अण्णांनी डायरेक्ट PMT पुण्यापर्यंत चालू केली। असे बरेचसे युवकांचे प्रश्न अण्णांनी सोडवले आहेत।